हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 29 पाहणार आहोत। या अगोदरची उदाहरण संग्रह जर तुम्ही पाहिली नसतील तर ते आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही नक्की पाहावीत। मुलांनो, उदाहरण संग्रह 29 हा खूपच सोपा उदाहरण संग्रह आहे। खूपच सोपा आणि सरळ उदाहरण संग्रह आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला उदाहरण संग्रह 29 मध्ये काही अडचण राहणार नाही। आणि मुलांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। सबस्क्राईब केल्याने माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मुलांनो, उदाहरण संग्रह 29 पाहूयात। प्रश्न पहिला, वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर व्यास किती आहे? तर मुलांनो, हा उदाहरण संग्रह सोडवण्यासाठी तुम्हाला वर्तुळाबद्दल सर्व माहिती असायला पाहिजे। मी तुम्हाला वर्तुळाबद्दल सर्व माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हा एक वर्तुळ आहे। या वर्तुळावरून मी तुम्हाला याची सर्व माहिती समजावून सांगते। तर मुलांनो, हा वर्तुळ आहे। तर ही सर्वात मोठी त्रिज्या म्हणजेच वर्तुळाची मध्यभागी वर्तुळाच्या बिंदूतून म्हणजे आपण जिथे कर्कटक ठेवून वर्तुळ काढतो त्या बिंदूतून जाणारी रेषा म्हणजे व्यास, ती असा असो कसाही याला व्यास म्हणतात। तर हा तर झाला व्यास। तर त्रिज्या कशाला म्हणतात? तर त्रिज्या या वर्तुळाच्या शेवटच्या बिंदूपासून म्हणजे कडपासून वर्तुळाच्या मध्यबिंदूपर्यंत जाणारी रेषा म्हणजे त्रिज्या असते। तर त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते। म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर व्यास किती? त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते। तर 5 त्रिज्या असेल तर व्यास 10 असेल। म्हणजेच 5 गुणिले 2 ही त्रिज्या, हा व्यास असेल। म्हणजेच 10 म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। तर 2 पट केल्यानंतर 10 येते। तर वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर व्यास हा 10 सेमी येईल। तर तुम्हाला इथे उत्तरात लिहायचं आहे, वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर व्यास किती असेल? राईट, तर व्यास 10 सेमी असेल। का? तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। तर प्रश्न पहिला हा आपला झालेला आहे। प्रश्न दुसरा, वर्तुळाचा व्यास 6 सेमी असेल तर त्रिज्या किती आहे? तर आता पहा, व्यास वर्तुळाच्या दुप्पट असतो म्हणजे व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो। तर आता इथे आपल्याला त्रिज्या काढायची आहे। तर व्यास दिला आहे, व्यासाच्या निम्मी ही त्रिज्या असेल। तर 6 इथं आपण दुप्पट केलतो, आता याला आपण निम्म करायचं म्हणजेच 2 ने भागायचं, बेत्रिक 6। म्हणजे वर्तुळाचा व्यास 6 सेमी असेल तर त्रिज्या 3 सेमी असेल। 6च्या निम्म म्हणजे व्यासाच्या निम्मी त्रिज्या। तर उत्तरात लिहायचं आहे, वर्तुळाचा व्यास 6 सेमी असेल तर त्रिज्या 3 सेमी असेल। झालं। प्रश्न क्रमांक 2 बी आपला झाला। तर प्रश्न क्रमांक 3 पाहूया। प्रश्न क्रमांक 3, रिकाम्या जागा भरून खालील तक्ता पूर्ण करा। तर आपल्याला इथे त्रिज्या दिली आहे आणि व्यास दिला आहे। तर आपल्याला माहीत आहे त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते। म्हणजे इथं 4 सेमी दिला आहे तर याच्या दुप्पट म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर 8, 4 दुणे 8। तर व्यास किती आला? 8 सेमी। आता इथं व्यास दिला आहे, त्रिज्या लिहायची आहे। इथं आपण अशा 2 रेषा ओढूया म्हणजे ही आपण जागा भरली आहे। तर 16 सेमी व्यास दिला म्हणजे 16 भागिले 2, कारण आपल्याला इथे त्रिज्या पाहिजे तर त्रिज्या निम्मी असते। 8 16, तर 8 सेमी, 16च्या निम्म 8।
तुम्ही सरळ रेषा आवडा मुलांनो, माझ्या वाकड्या तिकडे येत आहेत. तर 9 सेमी, तर त्रिज्या ही दुप्पट असते, तर 9 गुणिले 2, 9 दुणे 18. तर व्यास किती आला? 18 सेमी. तर व्यास 22 सेमी दिला आहे, तर आपल्याला याला 2 ने भागावे लागेल, 11. तर त्रिज्या आली 11 सेमी. अशा प्रकारे मुलांनो आपला उदाहरण संग्रह 29 हा पूर्ण झालेला आहे. तर अशीच नवीन पुढील उदाहरण संग्रहावरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.